नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत अर्गला स्तोत्र. हे स्तोत्र देखील सप्तशती पाठ करण्याच्या अंतर्भूत केलेले आहे. अर्गला स्तोत्राचा पाठ हा दुर्गा कवचाच्या नंतर आणि कीलक स्तोत्राच्या आधी करावयाचा असतो. अथ दर्गला स्तोत्र. या श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे. अथ अर्गला स्तोत्रम विनियोगा. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णुऋषी अनुष्टुपछंदाः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यरे सप्तशती पाठांग वेत जपे विनियोगा. म्हणजे ह्या श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे, अनुष्टुप हा छंद आहे, श्री महालक्ष्मी ही देवता आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीती करता आपण सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून त्या जपामध्ये या स्तोत्राचा आपण अंतर्भाव केलेला आहे. ओम नमश्चंडिकाये मार्कंडेय उवाच. ओम जयंती मंगला काली भद्रा कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वागते देवी कालरात्री नमोस्तुते. मग हे मार्कंडेय ऋषी म्हणाले, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा आणि स्वधा या नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या जगदंबे तुला नमस्कार असो. हे देवी चामुंडे, तू सर्व प्राणी मात्रांची पीडा हरण करणारी, सर्वत्र व्याप्त असणारी कालरात्र स्वरूपिणी अशी आहेस. तुला नमस्कार असो, तुझा जय जयकार असो. मधुकैटभ भाविद्रा विधी दातवर दे नम. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. महिषासुर निर्नाशी भक्त नाम सुख दे नम. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. हे मधुकैटभ दैत्यांना मारणाऱ्या आणि ब्रह्मदेवाला वरदान देणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे महिषासुराचा नाश करणाऱ्या आणि भक्तांना सुख देणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी. रूपम देही जयम देही यशा देही द्विषोजाही. शुंभस्यैव निशुंभस्य धूम्राक्षस्य च मर्दिनी. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. म्हणजे माझ्या शत्रूंचा नाश कर. हे रक्तबीजाचा वध करणाऱ्या आणि चंडमुंड दैत्यांचा विनाश करणाऱ्या देवी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे शुंभ आणि निशुंभ तसेच धूम्रलोचनाचे मर्दन करणाऱ्या देवी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. वंदितांग्री युगे देवी सर्व सौभाग्यदायिनी. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. अचिंत्य रूपचरिते सर्व शत्रू विनाशिनी. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. हे देवी, तुझे चरणकमल सर्वांकडून वंदन केले जातात. तसेच तू सर्व सौभाग्य प्रदान करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, तुझे रूप आणि चरित्र अचिंत्य म्हणजे ज्याचा अंदाजच येत नाही असे आहे. तसेच तू सर्व शत्रूंचा विनाश करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नतैभ्य सर्वदा भक्त्या चंडिके दुरितापहे. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. स्तुवद्यभो भक्तिपूर्वम त्वाम चंडिके व्याधिनाशिनी. रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजाही. तू माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर. हे भक्तीने नम्र झालेल्या भक्तांचे पाप दूर करणारी तू आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, तू सर्व व्याधींचा नाश करणारी आहेस.
जे तुझे भक्तिपूर्वक स्तुती करतात त्यांना तू रूप दे, यश दे, जय दे आणि त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश कर. चंडिके सततये त्वाम चंडिके स्वततये चंडिके सततये त्वाम आचर्ययन्तिह भक्तित रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि देहि सौभाग्यमारोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि विदेहि द्विषता नाश विदेहि बलमुच्चकै रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि विदेहि देवी कल्याणम विदेहि परमाश्रियम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विजो जाहि. हे देवी, जे भक्तिपूर्वक तुझी स्तुती करतात, सदैव तुझी पूजा करत राहतात त्यांना तू रूप दे, जय दे, यश दे आणि त्यांच्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, या लोकी जे भक्तिपूर्वक तुझी नित्य पूजा करतात त्यांना तू रूप दे, जय दे, यश दे, त्यांच्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, मला सौभाग्य दे, आरोग्य दे, मला परमसुख दे, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, माझा द्वेष करणाऱ्या शत्रूंचा नाश कर, माझे बल वाढव, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, माझे कल्याण कर, मला उत्तम संपत्ती दे, वैभव दे, रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. विदेहि द्विषिता नाशम विदेहि बलमुच्चकै रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि विदेहि देवी कल्याणम विदेहि परमाश्रियम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि. सुरसुरैषी शिरोरत्नम निगृष्टम चरणांबिके रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत जनक करू रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि. हे चंडिके, तू मला संपत्ती दे, विद्या दे, रूप दे, वैभव दे, माझ्या शत्रूंचा नाश कर आणि देव आणि असुर यांच्या मुकुटातील रत्ने तुझ्या चरणावर घासतात. अर्थात देव आणि असुर असे तुझ्या चरणी सारेच नतमस्तक होतात आणि मला तू रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, माझे बल वाढव. हे देवी, माझ्या शत्रूंचा नाश कर, माझे कल्याण कर, मला उत्तम आरोग्य दे. प्रचंड दैत्यपग्ने चंडिके प्रणताय मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि चतुर्भुजे चतुर्वक्रम संस्कृते परमेश्वरी रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विजोषायि सुरासुर शिरोरत्न निगृष्टम चरणोंबिके रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विजोषायि. कृष्णेन संतुस्ते देवी शश्वत भक्त्या सदांबिके रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि हिमाचल सुतानाथ हिमाचलसुतानाथम संस्कृते परमेश्वरी हिमाचलसुतानाथम संस्कृते परमेश्वरी रूपम देहि जयम देहि यशम देहि द्विषो जाहि. हे हिमाचल सुतनाथाकडून म्हणजेच हिमालयाची कन्या पार्वती, तिचा पती शंकर यांच्याकडून प्रशंसित अशा परमेश्वरी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. इंद्राणी पती सद्भावम पूजिते परमेश्वरी रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि देवी प्रचंडार्दो दंडम दैत्यदर्प विनाशिनी रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि. म्हणजे हे इंद्राणीच्या पतीकडून म्हणजेच इंद्राकडून सद्भावाने सद्भक्तीने जिची पूजा करतो अशा परमेश्वरी, मला तू रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे प्रचंड भुजा असणाऱ्या दैत्यांचा गर्व नष्ट करणाऱ्या देवी, तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. देवी भक्त जनोद्दामम दत्तानंददयोदये अंबिके देवी भक्तजनोद्दामम दत्तानंदोदये अंबिके रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जाहि पत्नी मनोरमा देहि मनोवृत्तानुसारिणं तारिणी दुर्ग संसारस्य सागरम कुलोद्भवाम. हे देवी
भक्तजनोद्दामं देवी भक्तजनोद्दानं दत्तानन्दोदये अंबिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विजोषायि पत्नी मनोरमा देहि मनोवृत्तानुसारिणं तारिणी दुर्ग संसारस्य सागरस्य तारिणी दुर्ग संसारम सागरस्य कुलोद्भव. म्हणजे आता हे जसं बायकांसाठी रुक्मिणी स्वयंवर वगैरे आहे ना, तसं हे पुरुषांनी म्हणायचा श्लोक आहे हा, की तू भक्तांना आनंद देतेस, अशा सगळ्यांना असीम आनंद देतेस, तर त्यांच्यासाठी तसंच मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या इच्छेनुसार मला माझ्या संसार सागरातून तारून नेईल अशी सुंदर मनोहारी पत्नी दे, जी उत्तम कुळात जन्मलेली व दुर्लभ्य अशा संसाररूपी सागरात तारून नेणारी असावी. जो मनुष्य स्तोत्र म्हणून सप्तशती रूपी महास्तोत्राचा पाठ करतो त्याला 700 संख्ये इतके वर आणि संपत्ती मिळेल. आणि त्याला जो असा अविवाहित पुरुष ज्या स्तोत्राचा पाठ करेल त्याला त्याच्या मनायोग्य अशी पत्नी मिळेल. इति श्री अर्गला स्तोत्र संपूर्णम. इदं स्तोत्र पठित्वा तुम महास्तोत्र पठेंदरम सतु सप्तशती संख्या वरमाप्नोति संप्रदात. ओम श्री इति देव्या अर्गल्या स्तोत्र संपूर्णम.